ज्या आशेने ज्या अपेक्षेने आपण मला विधानसभेमध्ये पाठवलं त्या अनुषंगाने माझं कर्तव्य माझी जबाबदारी म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये काही चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये घडाव्यात असा हा माझा आणि महानगरपालिकेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे राहील आहे आणि प्रत्यक्षात सुद्धा पुढच्या कारखान्यावर सुद्धा राहू ज्या कामाची पाहणी करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं ते मोदी तलाव पुनर्जीवन व पुनर्विकास या योजनेखाली मी म्हणजे काम या ठिकाणी आता बघणार जे काम आम्ही आपण या ठिकाणी आता बघणार आहोत आणि त्या संपूर्ण कामाची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. आपण सर्वांनी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत हा विषय संपूर्णतः नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि आपल्या शहरामध्ये काय वेगळं घडतंय या संदर्भाने लोकांपर्यंत हा विषय नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावी विनंती. केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी जी काही विशेष सहाय्य योजना आहे या योजनेमधून जवळपास 11 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा निधी इथं जो प्रोजेक्ट उभा राहतो त्यासाठी आपण हा निधी खर्च करतो. निधी संपूर्ण आपल्याकडे आलेला 25 पर्यंत हे काम पूर्ण होईल. आपण ते बघतो की जी रिटर्निंग वॉल ही 203 मीटरची पार्श्वभूमी अशी आहे की आपण ज्या जागेवरती बघतो हा शहरातला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा तलाव आहे. या तलावामध्ये दरवर्षी हजारो गणपतीचं विसर्जन होतं. याच तलावामध्ये हजारो देवीचं सुद्धा विसर्जन होतं. आमच्या उत्तर भारतीय बिहारी लोकांचा छठ पूजा या पूजेसाठी सुद्धा 10,000 लोक या ठिकाणी याच मैदानावरती जमा होतात. मागची जी छठ पूजा झाली त्या छठ पूजेच्या दिवशी मी आमच्या उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांना आणि गणपती विसर्जनच्या वेळेस गणेश भक्तांना आणि देवीच्या भक्तांना शब्द दिला होता. उत्तर भारतीय बंधूंना आणि या सर्व गणपतीच्या सर्व मंडळांना एक सुंदर प्रकारचं या ठिकाणी एक चांगला घाट या ठिकाणी बांधणार आहोत. माझ्या व्यक्तिशा मनात हा प्रश्न गेल्या अनेक दिवसाचा होता. एवढ्या सर्व मूर्त्या आपण विसर्जित करतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, तर कालांतराने हा तलाव पूर्णतः भरून जाईल प्लास्टर ऑफ पॅरिसने. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे किती घातक आहे याची कल्पना तुम्हाला या ठिकाणी आहे. आणि मग पाण्याचं सर्क्युलेशन असेल, पाणी दूषित होण्याचं प्रमाण असेल, यातून अनेक गोष्टीला निमंत्रण मनुष्याच्या, कारण की हा तलाव मुख्य शहरातला आहे, यातलं पाणी सर्क्युलेट होणार आहे.